आपल्या घरामध्ये जे खाण्यासाठी आपण भाज्या वापरतो ते कधी कधी फायदेशीरही असतात आणि आपल्याला त्याचं नुकसानही होतो. तसंच की हा कांदा कांदा तर आपल्याला प्रत्येक घरात रोज लागतोच, म्हणजे लागतोच. तर कांद्याचे जसे फायदे आहेत, तर सुरुवातीला तुम्हाला कांद्याचे फायदे काय आहेत सांगते. तर कांद्यामुळं आपल्या शरीरातली उष्णता कमी होते. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं कच्चा कांदा जर खाल्ला तर आपल्या शरीरातलं रक्त शुद्ध होतं. आणि तिसरी म्हणजे जर लघवीला जळजळ वगैरे होत असेल तर कच्चा कांदा खाल्ल्याने कमी होते. सॅलडमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो वेगवेगळ्या पद्धतीने. कच्चा कांदा कधी शरीराला चांगलाच असतो, पण कसा असतो जेव्हा आता हे असे कांदे येतात बाजारामध्ये, पाहू शकता तुम्ही. जरा थोडेसे आता इकडून हा कांदा चांगलेला आहे, पण इकडून हा कांदा थोडासा असा हे भाग असं काळपट झालेला आहे. जरी आता कांदे महागले असतील तरी पण तुम्ही कांदे घेताना आपण चांगलेच घेतो, पण आतमध्ये साल काढली की कांदा हा असा निघतो. हे पहा, अशी काळी बुरशी आलेली आहे कांद्याला. हे पहा, हे पहा, ही अशी काळी बुरशी आली की आपण साल काढल्यानंतर ही दिसते अशी. तर ही बुरशी आली तर हे कांदा असं फेकून द्यायचं नाही किंवा असंच चिरायचं नाही. आपण काय करतो भाजी करताना किंवा नाश्त्याचे काही पदार्थ करताना किंवा आपण कच्चा खाताना हा कांदा असंच घेतो, फोडून असंच खातो. तर तसं न करता अशी जर काळी बुरशी आली असेल कांद्याला तर चटकन याला वॉश करायचं, मिठाच्या पाण्यात ठेवून द्यायचं. जर तसं जमलं नाही तर निदान 2 पाण्याने स्वच्छ कांदा धुवून घ्यायचा आणि मग नंतर चिरायचा आणि थोडंसं मीठ लावून खायचं कांदा. मीठ लावून खाल्ल्याने काय होतं की हे जे बॅक्टेरिया असतात, म्हणजे ह्याला बुरशी जी आलेली असते ती आपल्या शरीरात जात नाही आणि आपल्याला त्याचे दुष्परिणाम होत नाहीत. या बुरशीमुळं फंगल इन्फेक्शन होते आपल्या शरीरामध्ये जाऊन. ते होऊ नये म्हणून पोटाचे विकार होतात, पोट वगैरे दुखतं, मळमळ करतं, कधी कधी उलटी पण होते आणि अपचन होतं. त्यामुळं असं होऊ नये यासाठी कांदा स्वच्छ धुवायचा, त्याला थोडंसं मीठ लावायचं, नंतर चिरून आधी मग नंतर मीठ लावायचं आणि नंतर खायचं कच्चा कांदा. आणि जर तुम्ही भाजीला वगैरे वापरत असेल तरीसुद्धा कांदा हा असा बुरशी आलेला असेल तर धुवूनच घ्यायचं. घाई तर सर्वांनाच असते, पण आपली तब्येत, आपले आरोग्य सर्वात महत्त्वाचं आहे की नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.